शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चरमध्ये तुमचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो. त्यासोबत शेतकऱ्यांच्या काही मुलाखती दाखवतो. तर आजचा हा जो केळीचा बाग आणि हा जो घड आहे तो शेतकरी आहेत गोपाळराव बिसनराव रहाणे. गाव आहे अंधानेर, तालुका कन्नड आणि जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. एक साधारणतः आज 8 महिने पूर्ण होतात, निस्वन सुरू आहे आता. तर एकूण आपल्याकडे सगळं एकूण क्षेत्र किती आहे तुमच्याकडे? 8 एकर. 8 एकर. बरं. आता 8 एकर मध्ये कुठली कुठली पिकं उभी आहेत? आता टरबूज आहे 1.5 एकर. 1.5 एकर टरबूज आहे. अजून 1.5 एकर ऊस आहे. बर. आणि 1.5 एकर कांदा आहे. बर. आणि 1.5 एकर मध्ये काही गोबी आहे, काही कोथिंबीर आहे. बर. आणि ह्यात काय? याच्यात केळी आहे. किती एकर? 2 एकर. असं मला वाटतं गोबी, कांदा, टरबूज, केळी आणि कोथिंबीर अशी पिकं आहेत सध्या. तर ही जी क्षेत्र आहे केळीचं ते किती बाय किती अंतरावर आपण किती रोपं लागवड 6 केली? बाय 5 वर लागवड केली. आणि ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस महिना आणि वातावरण काय होतं? वीटचं होतं त्याला. हीट होती, उष्णता होती, उष्णता. म्हणजे मार्च मधले. मार्च मध्ये. आणि सुरुवातीला ह्या क्षेत्रात पूर्वी काय होतं, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही केळीची लागवड करण्याआधी ह्यात कुठली पिकं होती आणि कसं कसं क्षेत्र तयार केलं? टरबूज होता अगोदर. बरं. टरबूज काढल्यावर कसं कसं टरबूज परवडलं का? काय झालं? हा टरबूज परवडला. किती एकर होते? हे 2 एकर पूर्ण टरबूज होतं. बरं. तरी किती टन माल निघाला त्यावेळेस? तो 70-80 टन माल निघाला. 70-80 टन निघाला. चांगलं निघालं. हो. आणि रेट काय मिळालं होतं त्यावेळेस टरबूजला? रेट म्हणजे त्यांनी असं क्विंटलवर उधाडा दिला. अखंडच असं? अखंड. काय म्हणजे कसं दिलं? 3.5-4 लाखाला. 2 एकर काही 2 एकर. 4 लाख म्हणजे 2 लाखाला एकर पडला. हा. खर्च काय झाला असेल? लाख 4 दीड लाख लाख. वर झाला असेल. हां, त्यावेळेस चांगलं परवडलं हा ते. परवडलं ते. दरवर्षीच कल्ला होतो आम्ही टरबूज. असं. हो. मग टरबूज निघाल्यावर किती दिवसांनी हे क्षेत्र तयार केलं आणि कसं कसं केलं? एक 15 दिवसात तयार केला मी. पेपर फाडून? हा. पेपर काढून पेपर टाकलं? सगळं काढून घाण घेऊन बरं केलं. आणि त्यानंतर काय काय अगोदर नांगरणी टाकले. वगैरे काय काय हा, काय केलं नांगरणी सगळं? केली. नांगरणी. रोट्या हवार केले हां, आणि सरे पाडल्या बैलांनी. बरोबर. हां. हा. पुन्हा करून बरोबर टेप धरून रोपं लावलं. रोपं लावली. शेणखताचा वापर कधी केला होता मग? त्याच्या अगोदर टाकला टरबुजामध्ये. बरोबर. म्हणजे टरबूज लावाच्या अगोदरचं शेणखत टाकलं. त्यात 9 ट्रारल्या अगोदरच. आणि ते मिक्स करून आणि मग बेड पाडले. बरोबर. हा. मग त्यावर डायरेक्ट परत केळीची हा, लागवड केली. ते केळीची. तर केळीची लागवड केल्यावर आतापर्यंत वर खताचे डोस किती वेळा दिले तसे रासायनिक? 3-4 वेळेस दिले. दिलेले. हा. आणि आणि- काही ड्रिप न सोडीत गेलो. अडचण एकच इथं आली होती. अडचण हा बस जी टेम्परेचर मध्ये तरी मला वाटतं चांगले 500-600 तो मर असेल. हा मर होतीच. काही डुकरांनी काही परत डोकरांनी खाल्ली. काही डुकरांनी हो. म्हणजे डुकरांनी आणि फुल टेम्परेचर ह्याच्यामध्ये थोडस नाही तर सगळा भाग तुम्हाला असा दिसला असता टेम्परेचर खालीवर झाला. झाला. आता तो तुमचा रोपवाल्याचा दोष नाही आणि नाही, आमचा तो पण बी- नाही. हा. पण ह्या सगळ्यात एक महत्वाचा विषय असतो हा. की लागवड करते वेळेस थोडस सण बिन सावली काय केली मग जाग लावला चौकून असा. लावला होता का? हा मग जाग इतका येऊन गेला होता. अगोदरच टाकला जाग. बर. शरीर म्हणजे साधारणतः केळीचं रोप लावताना ताक किती 1 फुटाचा होता हा का? असा असा होता ना. होता का? हा 1 फुटा. तरी पण टेम्परेचर एवढं आहे हा. की त्यामुळं रोपांची आणि बाजूला ग्रीन गवत होता ना. हा तोडाच होता नव्हता. बर पश्चिम साईड बर बर. एकूण तर नाला चाला झाड आहे. हम्म. आणि तिकडच्या साईडला बिन त्या शेजाऱ्याचं गिन्नी गवत होतं. बरोबर बरोबर. त्यामुळे एवढं संरक्षण होत होतं. हा. तर आता जवळजवळ ह्याच्यामध्ये एक अंदाजे सांगायचं आपल्याला हा. किती रुपयापर्यंतचा खर्च आला असेल? किती किती क्षेत्र आहे? 2 एकर. 2 एकर शेत. 2 एकरला आतापर्यंत किती खर्च आला असेल एक अंदाजे रोपाचा आणि रोपाचा त्याची 1.5 लाख रुपये झाला. सगळा टोटल? हा. 1.5 लाख रुपयापर्यंतचा इथला खर्च आलेला आहे. अजून कमीत कमी 3 अजून 1 महिनाभर तर पूर्ण निस्वन व्हायला जाईल. सोबत जाईल. पण त्यामध्ये थोडंसं जे गॅप फिलिंग केलेली नंतर लावलेली जी रोपं आहेत ती हो. थोडीशी महाग राहतील. मागं राहतील. अशा पद्धतीची ही बाग आहे. बाग. गोपाळराव बिसनराव रहाणे, गाव आहे अंधानेर, तालुका कन्नड आणि जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. अशाच प्रकारच्या नवीन शेतकऱ्यासोबत नवीन ठिकाणी यानंतर पण भेटणार असेल. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद.